सगळे माफ करा, त्या दिवशी सगळ्यांशी खोटं बोललो. हे सगळं ऐश्वर्या मॅडमच्या सांगण्याहून केलं. त्यात राज सरांचा काही संबंध नाही. ते दोघेही जंगलातून बाहेर येता कामा नये. अरे बघत का बसलाय, लावा निकालीचा. सगळ्यात आधी या प्लॅन मध्ये तुझा तोटा होणार नाही. तुझं नुकसान होईल असं काहीही या प्लॅन मध्ये नाहीये. पण चुकून चुकून म्हणते, तुझं झालं नुकसान तर मी भरून देईन तुझं नुकसान. कळलं? हे त्या दिवशी का नाही सांगितलंस तू? का खोटं बोललास? काय करणार साहेब, ऐश्वर्या मॅडमने मला धमकी दिली होती आणि त्यात पैशाचं आमिष पण दाखवलं होतं. म्हणून हे सगळं मी केलं. पण खरं सांगतो, त्या दिवशी सावली मॅडमला किडनॅप करण्यात राज सरांचा हात नव्हता. ते ठीक आहे, पण तुझ्या पैशाच्या मोहापायी एका भल्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतंस तू. माफ करा साहेब, अशी चूक परत नाही करणार. चुकलो. ये तू. आई, तुझी खात्री पटली ना की मी या सगळ्यात निर्दोष आहे? मग मला मान्य आहे, मी भरकटलो होतो, तुझ्या संस्कारांपासून दूर गेलो होतो. पण काही झालं तरी मी तुझाच मुलगा आहे ना. मला वाटलं होतं ऐश्वर्या मॅडम बदलतायत, सुधारतायत, पण नाही. मी काय बिघडवलं होतं त्यांचं? आज जे काही कळलंय ना, त्यावर माझा विश्वास बसत नाहीये. तुझा चांगुलपणा आहे सावली. तुला सगळीच माणसं चांगलीच वाटतात, वाईट कोणीच नाही वाटत तुला. तरी सारंग सर, ऐश्वर्या मॅडम एवढ्या टोकाला कशा काय जाऊ शकतात? जाऊच शकते ती, त्यात काय विशेष नाही आहे. म्हणजे हो, एवढी मोठी गोष्ट घडली आणि तुम्ही असं का म्हणताय की काही विशेष नाहीये? सारंग सर, सांगा ना, तुम्ही असं का म्हणालात? अगं, तिच्यावर आधीपासूनच संशय होता मला, आणि देवाने त्या माणसांना पकडले ना, त्या माणसाने सुद्धा कबूल केलं. कार्यक्रमाच्या दिवशी तुला किडनॅप करण्यामागे सुद्धा ऐश्वर्या वहिनीचाच हात होता. त्यानंतरच गायब झाली आहे ती. काय? काय कसली गडबड? ऐश्वर्या, ऐक ना, आम्ही खूप बिझी होत आता, बरीच कामं राहिलेली आहेत, आपण नंतर बोलूया. हा, अहो, मला सांगा, काही कामं राहिली असतील तर मला सांगा, मी मदत करते. हा सगळा काय प्रकार आहे? कोण करायला लावतंय आणि का? तुला जे वाचाय दिले ना, या कॅमेऱ्यात बघून बोल. पण माझा कबुली जबाब घेऊन कोणाला काय मिळणार आहे? अरे नाही चाहिए बोला. काय रे, खूप मिस करतोयस मला? हा, खूप आठवण येते माझी तुला. ऐश्वर्या, कुठे आहेस तू? हा, लपून का बसलेस? काय झालंय? एनी प्रॉब्लेम? कुठे आहेस तू? अरे बापरे, किती ती काळजी माझी. हा, आणि काय रे, का शोधतोयस मला तू? का, काय झालं एवढं? ऐश्वर्या, ऐक ऐक ऐक, मला जुनं उकरून काढायचं नाहीये. त्या कार्यक्रमानंतर तू अचानक दिसेनाशी झालीस, गायब झालीस, म्हणून इथे सगळी काळजी येते. आणि तुला शोधण्याची जबाबदारी मला आईने दिली आहे, म्हणून मी तुझ्या पाठीमागे माणसाला लावलं. माझा विश्वास नाहीये तुझ्यावर, कारण तू विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाहीयेस. आणि तू बदललायस ना, आता चांगला माणूस झालायस तू, आणि मी टीम नाही आहोत. आणि तू मला का शोधतोयस
याच्या मागे काय हेतू आहे ते सांग आधी. तुझा हेतू कळल्याशिवाय मी तुला सापडणार नाही. काय करणार आहेस बाहेर राहून सांग बघू. हा, त्यापेक्षा घरी आहे, सगळ्यांची माफी माग, सगळं सॉल्व्ह होईल. आता तू सांगणार माझं भलं कशात आहे ते. गोड बोलून तू घरच्यांना जाळ्यात अडकवलंस ना, आणि म्हणून डोळे मिटून ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. पण ऐश्वर्या अशी चूक करणार नाही, कारण तुझी नस नस मी ओळखते. तू काय चीज आहे ना हे मला चांगलंच माहिती. त्यामुळे असं गोड बोलून मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नकोस. ऐश्वर्या, तू मला खरंच ओळखत नाहीस. माझ्यासारख्या माणसाचा या लोकांनी स्वीकार केलाय. पूर्ण नाही स्वीकार केलाय, हळूहळू करतायत. तुझाही ते स्वीकार करतील, फक्त तू चांगली वागायला हवीस, कळलं? म्हणून सांगतो, तू घरी ये परत, त्यातच तुझं भलं आहे. माझ्या भल्याचा विचार तू करू नकोस. हा, माझ्या भल्याचा विचार करण्यासाठी मी समर्थ आहे. माझं चांगलं वाईट सगळं कळतं मला. तू नाही शिकवायचं मला. आणि आता ही जी काय शोध मोहीम राबवली आहेस ना, ती बंद करायची. माझ्या मागे मला शोधायला माणसं पाठवायची नाही. आणि तरी तू जर माणूस पाठवलास तर तो माणूस स्वतःच्या पायावर चालत येणार नाही तुझ्याकडे, याची काळजी मी घेईन. ऐश्वर्या, 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 काय झालं? ऐश्वर्याचा कॉल होता का? हां, अगं त्या माणसाला ऐश्वर्याला शोधायला सांगितले मी, तर त्याला नावच ऐकू येईना. म्हणून म्हटलं ऐश्वर्या ऐश्वर्या. आईनी जबाबदारी दिली ना तिला शोधून काढायची. मला अगं नको एवढी काळजी करू. शोधून काढतो मी तिला. काम आहे थोडं. माझ्या पायावर नाक घासून माझी माफी मागायची, एवढंच. मी लगेच तक्रार मागे घेईन. काय वाटलं तुम्हाला? माझी प्रतिष्ठा धुळीत मिसळून मला संपवून टाकाल तुम्ही? हा घ्या प्रसाद. सगळ्या देवांना साकड घालून आले. देव नक्की आपल्याला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढेल. अलका, मला सगळं कळतंय. तुझ्या मनाच्या समाधानासाठी तुला जे हवं ते तू कर, पण या भैरवीचा बंदोबस्त करायला आपल्याला देवाची गरज नाही. त्यासाठी आपला देवा आणि हा जगन्नाथ हे दोघच पुरेत. होय हो, माझा पूर्ण विश्वास आहे तुम्हा दोघांवर. पण तुम्ही काही कमी प्रयत्न केलेत का? तरीही काहीही हालचाल झालेली नाही. तुम्ही एवढं त्या भैरवीकडे जाऊन आलात, तिला समजावून आलात, पण तिने काही नोटीस मागे घेतलेली नाही. घेणार नोटीस मागे घेणार. अलका, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. शत्रूचा पराभव करायचा असेल ना, तर तो ज्या दिशेने विचार करतोय त्याच्या विरुद्ध दिशेने विचार करायला शिक. कधीही पराभव होणार नाही.